सांगली शहरासह परिसरात बकरी ईदचा सण गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। शहरातील मुस्लिम बांधवांनी येथील ईदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील ईदगाह मैदानावर गर्दी केली आहे। शहरातील विविध भागात मुस्लिम समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने बकरी ईद साजरी केली आहे। येथील ईदगाह मैदानावर सकाळी नमाज पठण करण्यात आलं। नमाज पठण विश्रामबाग मस्जिदचे हाफिज मोहम्मद यांनी केले, तर खुतबा पठण जामा मस्जिदचे हाफिज सदरे आलम यांनी केले। तसेच समाजातील लोकांना जोडण्यासाठी ईदगाह मस्जिदचे मौलाना तन्वीर यांनी काम पाहिलं। ईदगाह मैदानाबाहेर मुस्लिम बांधवांना जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, नगरसेवक मयूर पाटील आदी जण उपस्थित होते। नमाज नंतर कुर्बानीची धार्मिक प्रथा पार पाडण्यात आली। घराघरांमध्ये खीर, कुर्मा आणि इतर गोड पदार्थ बनवून पाहुणे आणि मित्रमंडळींचं स्वागत करण्यात आलं। हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश दिलाय। अनेक ठिकाणी समाजातील गरजू नागरिकांना मदतीचा हात देत अन्नदान आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेत। सणानिमित्त बाजारपेठांमध्येही चैतन्याचं वातावरण पाहायला मिळालंय। कपडे, मिठाई, फळे तसेच अन्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती। लहान मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आलाय। दरम्यान सणाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून संवेदनशील आणि सीमावर्ती भागात कडक बंदोबस्त